नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील पंचमः पाठः स एव परमाणुः या धड्याचा भाषाभ्यास बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण हा धडा समजावून घेतलेला होता आणि आजच्या भागात आपण भाषाभ्यास बघूया. बघा, भाषाभ्यासः त्यामध्ये प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे, अर्णवः पाकगृहात किम आनयती. म्हणजे अर्णव पाकगृहात म्हणजे स्वयंपाकघरातून काय आणतो. तर आपल्याला माहिती आहे की तो काय आणतो, तांदूळ आणतो किंवा तांदळाचे दाणे आणतो. म्हणून अर्णवः पाकगृहात तंडुलान आनयती. पुढचा दुसरा प्रश्न, कः परमाणुः. त्याचं उत्तर, यस्मात् सूक्ष्मतरं भागं प्राप्तुं न शक्यते सः एव परमाणुः. परमाणु म्हणजेच काय, तर ज्याच्यापासून लहान सूक्ष्म भाग मिळवता येत नाही त्याला काय म्हणायचं, परमाणु. किंवा जिथे विभाजन संपतं, ज्याच्यापेक्षा आपण लहान भाग मिळवू शकत नाही त्याला म्हणायचं परमाणु. पुढचं आहे, परमाणु सिद्धांतः केन महर्षिणा कथितः. म्हणजे परमाणु सिद्धांत हा कोणत्या महर्षींनी सांगितला होता. तर परमाणु सिद्धांतः कणाद महर्षिणा कथितः. कणाद महर्षींनी सांगितलेला होता. महर्षिणा कणादेन परमाणुविषये किं प्रतिपादितम्. म्हणजे कणाद महर्षींनी परमाणुविषयी काय सांगितलं होतं. तर परमाणुः द्रव्यस्य मूलकारणम. परमाणु हे द्रव्याचं मूळ कारण आहे. इति महर्षिणा कणादेन प्रतिपादितम. असं त्या महर्षींनी सांगितलेलं होतं. पुढचं, महर्षेः कणादस्य मतानुसारम परमाणोः व्याख्या का. म्हणजे कणाद महर्षींच्या मतानुसार परमाणूची व्याख्या कोणती आहे किंवा काय आहे तर ते बघूया. जालसूर्य मरीचिस्थं यत् सूक्ष्मं रजः दृश्यते तस्य षष्ठतमः भागः नाम परमाणुः इति परमाणोः व्याख्या कणाद महर्षीणा कृता. म्हणजेच काय, तर खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणाच्या कवडशात तो अगदी बारीक धुलीकण दिसतो, त्याचा 6वा भाग म्हणजे काय, तर परमाणु. अशी व्याख्या त्या कणाद महर्षींनी केलेली आहे. पहिला प्रश्न झाला आहे. आता प्रश्न दुसरा, सूचनानुसारम कृतीही कुरुत. म्हणजे सूचनेनुसार कृती करायची आहे. त्यामध्ये पहिलं वाक्य, अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. म्हणजे अर्णव जास्वंदाचं फूल घेऊन प्रवेश करतो. आणि कंसात म्हटलं आहे, पूर्वकालवाचकम अव्ययम निष्कासयत. म्हणजे पूर्वकालवाचक अव्यय काढायचं आहे. तर त्याआधी हे समजलं पाहिजे की वाक्यामध्ये पूर्वकालवाचक अव्यय कोणतं आहे. तर आपल्याला माहिती आहे, गृहीत्वा हे त्वांतव्यय पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांतव्यय आहे, कारण त्याच्या शेवटी त्वा लागलेला आहे. मग आपण त्वांतव्यय काढताना काय करतो, तर वाक्यातलं जे क्रियापद आहे जसं की प्रविशती त्याप्रमाणे गृहीत्वाचं रूप करतो आणि च हे काय वाक्य जोडण्यासाठी आपण लिहित असतो. म्हणून अर्णवः जपाकुसुमम प्रविशती आहे, म्हणून काय झालं, गृह्णाती प्रविशती च. हे गृह्णाती आपण प्रविशतीप्रमाणे केलं आणि च लिहिलेलं आहे वाक्य जोडण्यासाठी. म्हणून आता वाक्य कसं झालं, अर्णव जास्वंदाचं फूल घेतो आणि प्रवेश करतो. दुसरं वाक्य बघा, किम दृष्टम त्वया. आणि काय म्हटले, वाच्य परिवर्तनम कुरुत. वाच्य परिवर्तन म्हणजेच आपल्याला प्रयोग बदलायचा आहे. जर कर्मणी असेल तर कर्तरी करायचं आणि जर कर्तरी असेल तर कर्मणी करायचं. तर बघूया. बघा, पहिल्यांदा त्वया. त्वया ही कोणती विभक्ती आहे, तर त्वया ही तृतीया विभक्ती आहे. कोणाची तृतीया आहे त्वया, तर युष्मद या सर्वनामाची त्वया ही काय आहे, तृतीय विभक्ती आहे. त्याच्यानंतर किम हे वाक्यातलं कर्म आहे ते प्रथमेत आहे.
आणि किम प्रमाणेच काय झालेलं आहे, दृष्टम हे झालेलं आहे. म्हणजे दिलेल्या वाक्याची रचना काय आहे, 3-1-1. कर्ता आहे तृतीयेत, कर्म आहे प्रथमेत आणि क्रियापद हे कर्माप्रमाणे झालंय. 3-1-1 आहे म्हणजे हे कर्मवाच्य आहे, म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. मग आपल्याला काय करायचं असेल, कर्तरीमध्ये रूपांतर करायचं आहे. मग आता कर्तरी करताना हा जो कर्ता आहे त्वया, त्याची काय करायची, प्रथमा विभक्ती. कारण की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमेत असतो, कर्म द्वितीयेत आणि क्रियापद कर्त्याप्रमाणे असतं. म्हणून त्वयाची प्रथमा काय होईल, त्वम. युष्मत सर्वनाम जर तुम्ही बघितलं तर प्रथमा आहे त्वम, प्रथमा एकवचन. त्याच्यानंतर किमच राहणार इथे द्वितीया, कारण किम सर्वनामाची किम हीच द्वितीय आहे. प्रथमा द्वितीय सारखीच आहे एकवचन. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, कर्त्याप्रमाणे क्रियापद करायचं आहे. म्हणून त्वम आहे, म्हणून इथे काय झालं, दृष्टवान. हे कोणाप्रमाणे झालं, पुन्हा त्वमप्रमाणे म्हणजेच कर्त्याप्रमाणे झालं आहे. म्हणून 1-2-1 ही अशी रचना आहे कर्तरी प्रयोगाची. आणि हे क्त प्रत्यय आहे, दृष्टम काय आहे, क्त प्रत्यय आहे. आणि त्याचं रूपांतर आपण कशात केलं, क्तवतू, क्तवतू प्रत्ययामध्ये केलं. हे तुम्हाला 9वीत झालेलं आहे. पुढचं बघा वाक्य, वयम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानीमः. काय लिहिलंय, वाक्यम एकवचने परिवर्तयत. वाक्य एकवचनी करायला सांगितलंय, पण त्याआधी हे दिलेलं वाक्य कोणत्या वचनात आहे, तर वयम आहे. म्हणजे कोणतं वचन आहे, बहुवचन आहे. कारण की अहम आवम वयम, वयम हे काय आहे, बहुवचन आहे. म्हणून आता एकवचन करताना वयमचं बहुवचन आहे वयम, त्याचं एकवचन काय आहे, अहम. अहम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम. इथंपर्यंत जसं आहे तसंच येईल. आणि जानीमः फक्त त्याचं काय होईल, जानीमः, मी वह मह मधला मह हा बहुवचनाचा प्रत्यय लागला आहे. आणि आता अहम एकवचनात केलं आहे आपण म्हटल्यावर मी हा प्रत्यय लावून जानामि असं रूप होईल. अहम तु केवलम तस्य महाभागस्य नामधेयम जानामि. पुढे अहम विस्तरेण पठितुम इच्छामि. कंसात लिहिलंय वाक्यम लंग लकारे परिवर्तयत. वाक्य कशात करायचं आहे, आपल्याला लंग लकारामध्ये करायचं आहे. आता दिलेलं वाक्य आहे त्यातलं क्रियापद बघा, इच्छामि. हा कोणता लकार आहे, तर लट लकार उत्तम पुरुष एकवचन आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, लंग लकार उत्तम पुरुष एकवचनाचं क्रियापद वापरायचं आहे, जे की होईल ऐच्छम. अहम विस्तरेण पठितुम ऐच्छम. पुढे महाविद्यालये कणादविषयकानि पुस्तकानि सन्ति. आणि कंसात म्हटलंय वाक्यम एकवचने परिवर्तयत. वाक्य एकवचनात करायचं आहे. दिलेलं वाक्य कोणत्या वचनात आहे बघा, महाविद्यालये कणादविषयकानि पुस्तकानि सन्ति. सन्ति आहे आणि कणादविषयकानि पुस्तकानि म्हणजे हे बहुवचन आहे. मग एकवचन करताना महाविद्यालय तर तसंच राहील, कणादविषयकानि वनानी प्रमाणे झालं आहे. वनम वने वनानी, मग वनम प्रमाणे काय होईल, कणादविषयकम. आणि पुस्तकानी सुद्धा वनानीसारखंच आहे, मग वनम प्रमाणे पुस्तकम. आणि संतीचं एकवचन काय होतं, संती हे बहुवचन आहे, त्याचं एकवचन होतं अस्ति. कोणता धातू आहे हा मूळ, असं धातू, दुसऱ्या गणाचा असं. म्हणून महाविद्यालये कणादविषयकम पुस्तकम अस्ति. पुढचं वाक्य बघा, भवान स्वीकरोतु. कंसात दिलंय भवान स्थाने त्वम योजयत. भवानाऐवजी त्वम वापरायचं आहे आपल्याला. भवान कोणता पुरुष आहे, तर भवान हा प्रथम पुरुष आहे. त्यामुळेच इथे स्वीकरोतु मध्ये तू प्रत्यय हा प्रथम पुरुष एकवचनाचा लागलेला आहे, लोट लकाराचा. आता आपल्याला काय करायचं आहे, भवानाऐवजी त्वम वापरायचं आहे. म्हणजे आपण कर्ताच बदलतोय, त्याच्यामुळे क्रियापदसुद्धा बदलणार आहे. त्वम हा मध्यम पुरुष आहे, मग भवानाऐवजी आपण इथे लिहिलं त्वम. त्याच्यानंतर क्रियापदातसुद्धा काय बदल होईल, तर मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लागणार, जो की आहे शून्य.
लोट लकार मध्यम पुरुष एकवचनाचा प्रत्यय आहे शून्य. शून्यतम त, त्याच्यामुळे स्वीकुरु एवढंच रूप होणार आहे. त्वम स्वीकुरु. पुढे त्वम द्रष्टुम शक्नोषि. आणि काय म्हटलंय? त्वम स्थाने भवान योजयत. त्वम ऐवजी भवान वापरायचं आहे आपल्याला. आता इथे उलटं करायचं आहे फक्त. त्वम हा मध्यम पुरुष आहे आणि भवान प्रथम पुरुष. तर त्वम आहे म्हणून शक्नोषि झालं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? आता भवान वापरल्यानंतर द्रष्टुम तर तसंच राहील. भवान द्रष्टुम शक्नोति. ती प्रत्यय लावून आपल्याला काय करायचं आहे? हे प्रथम पुरुष एकवचनाचं आपण रूप केलं. भवान द्रष्टुम शक्नोति. पुढचं वाक्य बघा. महर्षीणा परमाणोः व्याख्या कृता. आणि कंसात दिलंय वाच्य परिवर्तनम कुरुत. इथे पुन्हा आपल्याला प्रयोग बदलायचा आहे. तर बघा, दिलेलं वाक्य कर्मणी आहे की कर्तरी आहे ते बघूया. महर्षीणा ही काय आहे? तृतीय आहे आणि हा वाक्यातला काय आहे? कर्ता आहे. परमाणोः तसंच राहील. व्याख्या बघा, व्याख्या हे कर्म आहे, ते प्रथमेत आहे, त्याच्यामुळेच व्याख्याप्रमाणे क्रियापद झालं आहे कृता. म्हणजे 3-1-1 ही रचना आहे, म्हणजेच हे कर्मणी वाक्य आहे. आता त्याचं कर्तरी करण्यासाठी महर्षीणाचं काय करावं लागेल? प्रथमा विभक्ती, म्हणून महर्षीही. परमाणोः तसंच राहील. व्याख्याचं काय होईल? व्याख्याम. द्वितीया केली आपण, व्याख्याम. आणि आता इथे कृतवान कोणाप्रमाणे केलं आहे आपण? कर्त्याप्रमाणे केलं आहे, कारण की कर्तरी प्रयोग आहे, त्याच्यामुळे कर्त्याप्रमाणे आपण क्रियापद केलं. महर्षीही परमाणोः व्याख्याम कृतवान. पुढे वयम महाभागस्य नामधेयम जानीमः. वाच्य परिवर्तनम कुरुत. वाच्य परिवर्तन करायचं आहे आपल्याला. आता इथे पुन्हा बघा, वयम म्हणजेच काय आहे? ही प्रथमा विभक्ती आहे, फक्त बहुवचन आहे. त्याच्यानंतर महाभागस्य हे तसंच राहील. नामधेयम हे द्वितीयत आहे आणि जानीमः हे कोणाप्रमाणे झालं आहे? कर्त्याप्रमाणे झालं आहे, म्हणजे 121 रचना आहे, म्हणजे हा कर्तरी प्रयोग आहे. आता वाच्य परिवर्तन करताना बघा आपल्याला काय करायचं आहे? कर्मणी प्रयोग, म्हणजे कर्ता तृतीयत हवा, म्हणून वयमचं काय होईल? अस्माभिः. तृतीया बहुवचन. अस्माभिः अस्मद सर्वनामाचं तृतीया बहुवचन अस्माभिः. महाभागस्य तसंच राहील. नामधेयम हे सुद्धा नामधेयमच राहील प्रथमेत आता. आणि ज्ञायते हे आपण रूप केलं, कर्मणी रूप केलं. कर्मणी रूप करताना आपला सूत्र काय असतं आपलं? तर मूळ धातू अधिक य अधिक आत्मनेपदी प्रत्यय. त्याच्यामुळे मूळ धातूला य लावला आहे आणि ते हा आत्मनेपदी प्रत्यय लावलेला आहे. त्याच्यामुळे जानीमःचं झालं ज्ञायते. त्याच्यामुळे हे कोणाप्रमाणे झालं? कर्माप्रमाणे, म्हणून हा झाला कर्मणी प्रयोग. पुढचं सम्यक उक्तम त्वया. आणि काय सांगितलंय? वाच्य परिवर्तनम कुरुत. इथे बघा, त्वया ही काय आहे? तृतीय विभक्ती आहे. त्याच्यानंतर सम्यक उक्त्वम. उक्त्वम हे काय आहे? इथे क्त प्रत्यय आहे. त्याच्यानंतर सम्यक तसंच राहील. आणि आपण इथे काय केलं? त्वम हे प्रथमा केलेली आहे, कारण की कर्तरी प्रयोग करायचा आहे. आणि त्वमप्रमाणे इथे काय झालेलं आहे? हे उक्तवान. त्वम आहे म्हणून कर्त्याप्रमाणे क्रियापद झाले. पुढचं प्रश्न तिसरा. जालरेखाचित्रम पूरयत. जालरेखाचित्र पूर्ण करायचं आहे आपल्याला. परमाणुः मध्ये दिलं आहे आणि आपल्याला काय दिलं आहे त्यांनी पुस्तकामध्ये बघा? स्वयंव्यावर्तकः हे दिलं आहे आणि नित्यः, आणि बाकीचे आपल्याला लिहायचे आहेत. तर परमाणूची बाकीची लक्षणं काय काय आहेत? अतींद्रियः, निरवयवः आणि सूक्ष्मः. प्रश्न चौथा. माध्यम भाषया उत्तरम लिखत. माध्यम भाषेत उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये पहिलं, महर्षिः कणादः परमाणुविषये किं प्रतिपादितवान. म्हणजे कणाद महर्षींनी परमाणुविषयी काय काय सांगितलं होतं, काय प्रतिपादित केलं होतं? तर त्याचं उत्तर बघा. स एव परमाणुः या पाठात कणाद मुनींचा संदर्भ आला आहे.
ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात महर्षी कणाद यांनी परमाणू हे द्रव्याचे मूल कारण आहे, सर्व जग परमाणूंपासून निर्माण झालेले आहे असे प्रतिपादन केले. त्यांच्या मते परमाणू नुसत्या इंद्रियांनी न कळणारा, सूक्ष्म, निरवयव, नित्य आणि विशेष लक्षणांनी युक्त असतो. त्यांनी त्याची व्याख्या देखील केली आहे. ती अशी: खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कवडशात जो लहान धुलीकण दिसतो त्याचा 1/6 भाग म्हणजे परमाणू होय. हे आहे याचं उत्तर. दुसरा प्रश्न बघा. तंडुलान आनय इति पिता अर्णवम किमर्थम आदिष्टवान. म्हणजे काय? तांदूळ आण असे वडिलांनी अर्णवला कशासाठी सांगितलं किंवा कशासाठी असा आदेश दिला? तर बघा, स एव परमाणुः या पाठात अर्णव जास्वंदीच्या फुलातले अत्यंत लहान परागकण पाहून त्याबद्दल वडिलांशी बोलताना आश्चर्य व्यक्त करतो. ते विज्ञानाचे प्राध्यापक असल्याने त्याला सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने त्या कणांच्या रचनेचे निरीक्षण करायला सांगतात. ती रचना पाहून त्याला ती अद्भुत वाटल्याचे तो त्यांना सांगतो. तेव्हा ते म्हणतात, जग परमाणूंपासून निर्माण झाले आहे आणि परमाणू एवढा सूक्ष्म असतो की सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने देखील पाहता येत नाही. तेव्हा अर्णव परमाणू म्हणजे काय असे विचारतो. छोट्याशा प्रयोगाने परमाणूंच्या सूक्ष्मतेची कल्पना त्याला देण्यासाठी ते त्याला स्वयंपाकघरातून तांदूळ आणायला सांगतात. प्रश्न 4 झालेला आहे. आता प्रश्न 5. समानार्थक शब्दान लिखत. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. कुसुमम म्हणजेच काय? फूल, त्याला आहे पुष्पम. विश्वम जगत म्हणजे हे जग. पिता जनकः म्हणजे वडील. नामधेयम म्हणजे नाम, नाव. सूर्यः भास्करः किंवा भानुः. पुढे प्रश्न 6. विरुद्धार्थक शब्दान मंजुषातः अन्विष्य लिखत. आपल्याला पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं तर कंसामध्ये मंजुषा दिलेली आहे. मंजुषेत काही शब्द दिलेले आहेत आणि तेच आपल्याला विरुद्धार्थी जोड्या लावायचे आहेत. सत्यमचा विरुद्धार्थी असत्यम. अंतिमः आद्यः. अंतिम म्हणजे शेवटचा आणि आद्यः म्हणजे सुरुवातीचा. अनित्यः नित्यः. लघुः गुरुः. लघु म्हणजे लहान आणि गुरु म्हणजे मोठा. सूक्ष्मः स्थूलः. प्रश्न 7 बघा. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय किंवा योग्य ऑप्शन निवडून आपल्याला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. बघा, एतद विश्वम डॅश निर्मितम. कंसात दिलंय तंडुलैहि की अणुभिहि. हे विश्व कशापासून निर्माण झालंय? अणुभिहि म्हणजे अणूंपासून. म्हणून एतद विश्वम अणुभिहि निर्मितम. दुसरं, डॅश द्रव्यस्य मूल कारणम परमाणुः की विज्ञानम. द्रव्याचं मूळ कारण काय आहे? तर परमाणुः. म्हणून परमाणुः द्रव्यस्य मूल कारणम. रजसः डॅश भागः परमाणुः षष्ठतमः की शततमः. तर षष्ठतमः. म्हणून रजसः षष्ठतमः भागः परमाणुः. आता प्रश्न 8 बघूया. नामतालिकाम पूरयत. काय करायचं आहे? नामतालिका पूर्ण करायची आहे. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला काय दिलं आहे त्यांनी? एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्तीही. तर त्यामध्ये द्विवचन त्यांनी दिलं आहे ब्रह्मभ्याम. ब्रह्मभ्याम. त्याच्यामधला मूळ शब्द कोणता? तर ब्रह्मन. ब्रह्मन हा मूळ शब्द आहे. आणि ब्रह्मन शब्द पुल्लिंगात सुद्धा आहे आणि नपुंसकलिंगात सुद्धा. म्हणजे पुल्लिंगी असेल तर आत्मनप्रमाणे चालतो आणि नपुंसकलिंगामध्ये जन्मनप्रमाणे चालतो. आपल्याला काय विचारली आहे? तृतीया विचारली. मग कसं होईल? ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्मभिः तृतीया. पुढे दिलंय त्यांनी वर्तमानी प्रथमा. त्याच्यामधला मूळ शब्द कोणता? तर वर्तमन.
वर्तमन हा मूळ शब्द आहे, जन्मनप्रमाणे चालतो वर्तमन. मग जन्म जन्मनी जन्मानी प्रथमा, तसं वर्तम वर्तमनी वर्तमानी प्रथमा. पुढे त्यांनी दिलंय ग्रावणे आणि चतुर्थी. त्याच्यामधला मूळ शब्द आहे ग्रावन, ग्रावन. आणि हा शब्द राजनप्रमाणे चालतो आणि आपल्याला चतुर्थी विभक्ती विचारली. राजनची चतुर्थी काय होते? राजने राजभ्याम राजभ्यः चतुर्थी, म्हणून ग्रावणे ग्रावभ्याम ग्रावभ्यः चतुर्थी. पुढे तसंच दिलं आपल्याला पुन्हा. आता बघूया संन्यासिनी आणि सप्तमी दिलेली आहे. याच्यातला मूळ शब्द कोणता? तर संन्यासिन, संन्यासिन. मग कसं होईल? संन्यासिनी संन्यासिनोः संन्यासीषु सप्तमी. पुढे दिले त्यांनी बलवतः आणि द्वितीया. याच्यातला मूळ शब्द कोणता? तर बलवत हा मूळ शब्द आहे, भगवत प्रमाणे बलवत. मग काय द्वितीया विचारले? भगवंतं भगवन्तौ भगवतः द्वितीया, म्हणून बलवंतं बलवन्तौ बलवतः द्वितीया. आणि पुढे त्यांनी दिले त्वचोः षष्ठी. याच्यातला मूळ शब्द आहे त्वच, त्वच जो कोणाप्रमाणे चालतो? वाच्यप्रमाणे चालतो. षष्ठी विभक्ती विचारले, वाचः वाचोः वाचां षष्ठी, तसं त्वचः त्वचोः त्वचां षष्ठी. अशा प्रकारे ही होती नामतालिका. आता आपल्याला त्यांनी दिली आहे पुढे प्रश्न 9वा, क्रियापद तालिकां पूरयत. क्रियापद तालिका पूर्ण करायची आहे आणि नामतालिका व्यवस्थित सोडवण्यासाठी आपली सगळी 10वीची जी नामं आहेत ती पाठ असायला पाहिजेत, तरच ते सोडवता येणार आहे. आणि क्रियापद तालिकेसाठी सगळे प्रत्यय पाठ पाहिजेत, सगळ्या लकारांचे. आता बघूया, त्यांनी आपल्याला दिलं आहे जीवतः. प्रथम पुरुष आहे लट लकार, म्हणजेच आता लट लकाराचे प्रत्यय लावायचे आहेत प्रथम पुरुषाचे. त्यांनी द्विवचन दिलंय. कोणते आहेत प्रत्यय लट लकार प्रथम पुरुषाचे? तर तीतः अंती, म्हणून जीवती जीवतः जीवंती. आता पुढे कोणता लकार दिलाय? लंग लकार दिलाय आणि मध्यम पुरुष सांगितलं आपल्याला, लंग लकार मध्यम पुरुष. आणि तुम्ही जर बघितलं अभाषध्वम असं दिलंय, म्हणजेच हे आत्मनेपदाचे प्रत्यय आहेत. थाहा इथाम द्वम, म्हणून अभाषथाः अभाषेथाम अभाषध्वम. पुढे आहे उत्तम पुरुष आणि लोटलकार. लोटलकार उत्तम पुरुष. त्याचे त्यांनी पहिले दिलंय मुंचानी, आनी आव आम, म्हणून मुंचानी मुंचाव मुंचाम. पुढे पण तसंच करायचं आपल्याला. स्पृहयेत दिलंय, प्रथम पुरुष विधिलिंग लकार आहे. मग कसं होईल? इत इताम इयुहू, म्हणून स्पृहयेत स्पृहयेताम स्पृहयेयुहू प्रथम पुरुष. त्याच्यानंतर लोट लकार सांगितलाय पुन्हा मध्यम पुरुष आणि धारयेथाम दिलंय, म्हणजे हे आत्मनेपदी असणार आहे. स्व इथाम ध्वम, म्हणून धारयस्व धारयेथाम धारयध्वम मध्यम पुरुष. खाली पुन्हा लोट लकारच आहे उत्तम पुरुष आणि त्यांनी काय दिलं आपल्याला? चिंतयामहै, म्हणजेच आत्मनेपदी आहे हे पुन्हा. ऐ आवहै आमहै, चिंतयै चिंतयावहै चिंतयामहै उत्तम पुरुष. तर बघा, अशा प्रकारे आज आपण स एव परमाणुः या धड्याचा भाषा अभ्यास बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.